नमस्कार, मी सुधाकर कवडे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि अनेक भाविक, अनेक वारकरी पंढरपूर तालुक्याच्या सरहद्दीवरून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतायत. खरं तर या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक गावातील लोक उत्सुक आहेत. साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा या नियमाप्रमाणे अनेक ग्रामस्थ या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असताना शासनानं रस्त्यावरच्या ज्या ग्रामपंचायत आहेत, रोड लगतच्या ज्या ग्रामपंचायत आहेत, त्यांना वारकऱ्यांच्या सुविधेसाठी अनुदान देखील दिलेलं आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील टाकळी पुनर्वसन हे गुरसाळे गावानजीक असलेलं गाव, उजनी धरणामध्ये पुनर्वसित झालेल्या या गावामधून हजारो वारकरी पुढे जातात. आजपासून जवळजवळ पौर्णिमेपर्यंत हजारो वारकरी या गावामध्ये मुक्कामाला असतात. पण शासनाच्या अनुदानापासून हे गाव वंचित आहे. या गावाला शासनाकडून यात्रेसाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही. आपल्या बरोबर सरपंच प्रतिनिधी महावीर वाक्षे, सरपंच गिरिजाताई वाक्षे आणि काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय प्रकार आपल्या ग्रामपंचायतीला शासनाकडून अनुदान मिळत नाही? गेल्या 3-4 वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करतोय, प्रशासनाला सगळं कागदपत्र देतोय, तरी त्यांचं आम्हाला निधीच भेटत नाही. आम्ही किती वारकरी असतात आपल्या गावात? वारकरी हजारो वारकरी आमच्या गावात येतात. बरं. जवळजवळ तुम्हाला सांगतो 4-5 दिवस मुक्कामी लोक इथं गावात असतात. हजारो वारकरी येऊन सुद्धा आता त्यांची पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, आरोग्य असेल, हे आमच्या ग्रामपंचायत कोणी तेवढं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी लोकवर्गणी करून ह्या वारकऱ्यांची सेवा कशी आपल्याकडून घडेल ह्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. तर आणि मग हे सगळी यंत्रणा तुम्ही कशा पद्धतीने राबवता? लोकवर्गणीतनं सध्या राबवायचं चालू आहे आमचं. शासनाकडे अनेक वेळा मागणी करून देखील अनुदान मिळत नाही आपल्याला. नाही मिळालं आम्हाला आतापर्यंत अनुदान नाही. आम्ही सध्या अजून आमचा पाठपुरावा आपल्या बरोबर माजी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत माऊली गुटाळ. माऊली, काय परिस्थिती गावातली? गाव म्हणजे पुनर्वसन गाव असल्यामुळं बर छोटस गाव आहे. बर हजारो वारकरी, बर गावातली लोकसंख्या बर ही जर धरले तर अनेक पट होती. बर ह्याच्या ज्या अडचणी ती शासनाने सोडवल्या पाहिजे, शासनाने दिलं पाहिजे. काय काय लागतंय ते शासनाकडून आपल्याला अनुदान मिळत नाही. शासनाकडे अजूनपर्यंत वारीसाठी म्हणून कुठला 1 रुपया सुद्धा निधी दिला जात नाही. शासनाकडे पाठपुरावा केलाय का तुम्ही? याला आम्ही 4 वर्ष झालं. बर. आता महावीरनी सांगितलं, महावीर वाक्षींनी सांगितलं, किंवा गणेश साहित्य, पुन्हा इला साहित्य, त्या आम्ही सगळ्यांनी प्रत्येक निधी पॉम्पलेट घेऊन शासनापर्यंत पोहोचवलं. बर. त्याचं सांगितलं बाबा अशा अशा पद्धतीने आहेत आमच्या, तर त्याचं अजून आम्हाला काय कुठलंच काय मिळालं. शासनाकडून अनुदान दिलं जात नाही. आणखी काय ग्रामस्थ आहेत? मोहनराव, काय परिस्थिती, आपली काय मागणी आहे? शासनाकडे नेमकी मागणी काय आहे आपली? शासनाकडे माझी मागणी म्हणजे आमचं गाव जे आहे टाकळी पुनर्वसन हे पंढरपूर पासून एक साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर. बरोबर. आमच्या गावातून हजारो दिंडे जातात, म्हणजे दिंड्या जातात, लाखो लोक जातात. जाता येता त्यांचं इथं गावामध्ये थांबते, चहा पाणी नाश्ता असतो, कुणाच्या घरी जेवण असतं. आणि 4 ते 5 मुक्कामाला आपल्याकडे किती दिंडे असतात गावात सरासरी? मुक्कामाला गावात नाही म्हणलं तर अनेक दिंड्या असतात. बर. अनेक दिंड्या असतात, अनेक हजारो लोक असतात गावामध्ये. ते त्यांची साफसफाई करणे, त्यांना पाणी पुरवठा असेल, दिवाबत्ती असेल, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा असतील, ह्या कुठल्याही सुविधा द्यायला ग्रामपंचायत सध्या असमर्थ होते. पण त्यातून आपण काय करतो, लोकवर्गणी करून त्यातून खर्च भागवायचा प्रयत्न करतोय. पण आपण तेवढी सुविधा त्यांना देऊ शकत नाही, कारण आपल्याकडे निधी नसल्यामुळे आपण देऊ शकत नाही एवढा खर्च. आपल्याकडं आपल्या बरोबर सरपंच देखील आहेत गिरिजा वाक्षे, त्यांचं पण मत काय आहे बघूया. मॅडम, काय आहे, ग्रामपंचायतला अनुदान दिलं जात नाही, हा खर्च सगळा कसा भागवता तुम्ही एकंदरीत? आता वारकऱ्यांची सेवा तर करावी लागते तुम्हाला, ते आपलं कर्तव्य आहे. कशा पद्धतीने खर्च भागवला जातो? लोकवर्गणीतनं खर्च भागतं का? हे सगळं गावावरती लोड होत नाही का? बर. शासनाकडून कसं आपलं गाव पुनर्वसन आहे, त्याच्यामुळे काय देतच नाही. ते काय आपली मागणी काय आहे शासनाकडे? निधी पण मिळाला पाहिजे ना, वारकरी सेवा करायची म्हणल्यानंतर निधी मिळालाच पाहिजे आपल्याला, ते काही मिळत नाही. एका बाजूला महाराष्ट्र शासनाकडून पालकमंत्री आणि जिल्ह्याचे कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, सगळेच पदाधिकारी आणि अधिकारी या वारीवरती लाखो रुपयाचा खर्च झाल्याचं सांगत असताना एका छोट्या गावाला मात्र अनुदानापासून वंचित राहावं लागतंय आणि अनुदानासाठी मागणी करावी लागते. आता शासन या मागणीची कितपत दखल घेणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. वारीच्या अपडेटसाठी आणि सर्व बातम्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.